जरा कुठं वातावरणात बदल झाला की लगेच पोरींच्या तब्येती बिघडतात. हल्लीच्या पोरी खूप नाजूक आहेत अशी माझी आजी आम्ही आजारी पडलो की बोलायची. पण खरं सांगू का, आम्ही आजारी पडलो की तिला करमायचं नाही. ती आमची खूप काळजी घ्यायची आणि घरगुती पद्धतीचा आयुर्वेदिक काढा ती आम्हाला करून द्यायची. तर पहिल्यांदा पातेलं गॅसवरती ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 विलायची, 1 दालचिनी, 4 लवंग, 4 मिरी, 5 ते 6 तुळशीची पानं आणि पाव चमचा हळद घालून ते हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकताय. त्यानंतर त्याच्यामध्ये गवती चहा, थोडंसं आलं ठेचून घालायचं आणि एक 5 ते 6 मिनटं हा काढा मस्तपैकी उकळून घ्यायचा. तर असा हा काढा आजी रोज आम्हाला प्यायला द्यायची. त्यामुळे अंगातील कसर कमी व्हायची आणि थंडीच्या दिवसात हा काढा रोज प्यायल्यामुळे शरीर चांगलं राहायचं, चहाची सवय सुटायची आणि रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. काढा प्यायल्यामुळे खूपच फ्रेश वाटायचं. तर असा हा माझ्या आजीच्या बटव्यातला काढा तुम्ही नक्की करून बघा आणि जाता जाता सबस्क्राईब तेवढं करा.